श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा मंत्र त्या प्रत्येक भक्तासाठी आहे ज्यांच्या मनावर कर्जाचे ओझे आहे, ज्याला सतत पैशाची चिंता सतावत आहे, ज्यांच्या घरामध्ये आर्थिक अडचणी सुरू आहेत आणि ज्याला वाटत आहे की आता या परिस्थितीतून बाहेर कसे पडायचे. स्वामी भक्तांनो, जर तुमच्यावर कर्ज असेल, आर्थिक अडचणी असतील किंवा पैशामुळे मनात सतत चिंता असेल, तर काही क्षण शांत बसा. मनातील चिंता बाजूला ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा. कारण भक्ती म्हणजे केवळ इच्छा मागणे नाही. भक्ती म्हणजे कठीण काळातही माझ्यासोबत माझे स्वामी आहेत हा विश्वास मनात ठेवणे. स्वामी भक्तांनो, कर्ज वाढले की माणसाची झोप आपोआप उडते आणि मनामध्ये विचार सुरू होतात. उद्याची चिंता वाटते, घरच्यांची काळजी वाटते आणि कधीकधी आपल्याला स्वतःचीच परिस्थिती समजेनाशी होते. पण अशावेळी घाबरून जाऊ नका. महाराजांच्या चरणी तुमची चिंता अर्पण करा आणि मनापासून प्रार्थना करा. स्वामी महाराज, माझ्या घरातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी मला योग्य मार्ग दाखवा. कर्ज फेडण्यासाठी योग्य संधी आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या अशी प्रार्थना करा आणि त्यानंतर शांत मनाने हा मंत्र 108 वेळा जपा किंवा श्रद्धेने 11 मिनिटे ऐका. मंत्र ऐकताना तुमच्या मनात एक सकारात्मक संकल्प ठेवा. माझी परिस्थिती बदलू शकते, मी कर्ज फेडू शकतो, मला योग्य मार्ग मिळेल. स्वामी स्वतः माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मला भीती नाही, मी सर्व काही करू शकतो. पण लक्षात ठेवा स्वामी भक्तांनो, स्वामीवर श्रद्धा ठेवण्यासोबतच आपल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण स्वामींची कृपा म्हणजे आपल्या आयुष्यात योग्य विचार, योग्य दिशा आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मिळणे देखील आहे. आजपासूनच हा मंत्र ऐकताना मनामध्ये भीती ठेवू नका. स्वतःला वारंवार सांगत राहा, स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत, मी धैर्याने प्रयत्न करणार आहे. माझ्या आयुष्यात चांगले दिवस 100% येऊ शकतात. स्वामी योग्य मार्ग दाखवतील. आता डोळे बंद करा, एक दीर्घ श्वास घ्या आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्मरण करा आणि स्वामी महाराजांना तुमच्या सर्व इच्छा सांगा. आपल्या घरातील प्रत्येक चिंता स्वामींच्या चरणी अर्पण करा. आता हलकेच डोळे बंद करून या पवित्र मंत्र जपाला सुरुवात करा. मंत्र जप सुरू करण्याअगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ टाईप करा. चला तर मग आजच्या पवित्र मंत्र जपाला सुरुवात करूया. ओम श्री स्वामी समर्थाय कर्ज दारिद्र्य विनाशाय नमः. 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 ओम श्री स्वामी समर्थाय कर्ज दारिद्र्य विनाशाय नमः.
ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। 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 ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः।
ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः। ओम श्री स्वामी समर्थाय कर्जदारिद्र्यविनाशाय नमः।